हॅलो नमस्ते मंडळी, मी दीपा धांगरट आणि आज बघा सांगवी यात्रेचा दिवस आहे। सांगवीमध्ये वेताळबाबा महाराजांची यात्रा असते आणि आत्ता रात्रीचे 10 वाजत आलेत बघा, तरी पण तुम्हाला गर्दी दाखवते किती आहे। आणि मंडळी काल ना मी एक व्हिडिओ अपलोड केला होता यात्रेचा, त्यावर सांगवीकरांनी मला भरपूर छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे, तर तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद। बऱ्याच वेळेला रुखवतामध्ये ठेवण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला शोधून पण सापडत नाही बरं का। बऱ्याच वेळा बैलगाडी असेल, बैलांची जोडी असेल किंवा काय सांगता येईल अजून आपल्याला शोच्या वस्तू आहेत, वेगवेगळी तोरणं आहेत, खूप खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इतर वेळेला जेव्हा रुखवतासाठी हव्या असतात तेव्हा शोधून पण सापडत नाहीत, परंतु अशा यात्रांमध्ये ना तुम्हाला मंडळी अगदी रिझनेबल रेटमध्ये अशा वस्तू मिळतात। बऱ्याच लोकांना यात्रेमध्ये खरेदी करायला आवडत नाही, पण मला वाटतं हरकत नाहीये, या लोकांचा पण थोडासा धंदा व्हायला पाहिजे आणि आपल्याला पण खूप छान छान गोष्टी इकडे मिळतात। हे बघा हे नजारे, मी अजून तर गावामध्ये पोचली नाहीये, इकडे बाहेर मी अगदी आनंदनगर एरियामध्येच आहे। 10 वाजले तरी गर्दी बघा ही बघा। या वर्षी ना ह्या साड्या या नवीन दिसल्या बरं का यात्रेमध्ये अगदी। हे बघा या गोष्टी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला शोधून पण मिळत नाहीत मार्केटमध्ये। हे बघा, हे बघा या ज्या लाकडाच्या वस्तू आहेत या सुद्धा बऱ्याच वेळेला शोधून सापडत नाहीत आपल्याला, तर तुम्हाला या यात्रेमध्ये मिळून जातील। आता यात्रांचा सीझन चालू झालेला आहे मंडळी। सांगवीची झाली ना की लगेच आजूबाजूच्या यात्रा पण चालू होतात, दापोडीची, पिंपळे गुरवची, तर हीच सगळी दुकानं शिफ्ट होतात। चला आम्ही आज जाणार नाहीये कारण कालच यात्रा फिरून झालेली आहे। म्हणजे या गोष्टी बघा, या गोष्टी तुम्हाला उरसामध्येच मिळणार। म्हणजे ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? ही याला आम्ही लाचकांड म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहिती नाही, पण याचा खूप मल्टीपर्पज यूज आहे आणि ही गोष्ट सुद्धा ना यात्रेतच मिळते। कोण कोण वापरतं हे जरा सांगा बरं मला। म्हणजे शेव रवड्यांचा स्टॉल पण तुम्हाला यात्रेतच मिळणार। आणि हे बघा इकडे हे काय आहे, ये नजर का कुछ तो हे देखो मस्त आहे ना मंडळी। आणि या सुंदर सुंदर फ्रेम्स बघा तुम्ही, याच फ्रेम्स तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये भरपूर रेटमध्ये मिळतात, परंतु तरी आपण इकडे घेत नाही। हे सगळे दादा लोक बघा कशी बाळं यांची छोटी छोटी झोपली आहेत, यांना आपण बिझनेस देत नाही। बऱ्याच काही गोष्टी आपण बोलतो पण घ्यायला पाहिजे। हे बघा बघा ही जी लोखंडाची भांडी आहेत ना मंडळी, ही सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये सहज नाही मिळणार, असं यात्रांमध्ये वगैरेच तुम्हाला मिळणार। मंडळी तुम्हाला या यात्रेमध्ये हौशे नवशे गवशे सगळे मिळतात, त्याच्यामुळे फिरत असाल तर काळजी घ्या, स्वतःचे मोबाईल पर्स अगदी हातात घट्ट धरून ठेवा, नाहीतर काही सांगता येत नाही। यात्रेमधला हा सुंदर स्टॉल बघा, तुम्ही खरेदी करा नाही तर नका करू, परंतु बघून मन कसं प्रसन्न होतं बघा। बरोबर बघा मंडळी, तुम्हाला बैलाची जोडी दिसेल, काही वेळेला तुम्ही खूप शोधत असता रुखवतात वगैरे मांडण्यासाठी, तेव्हा मिळत नाही, पण बघा ही पण बघा इथली किती सुंदर आहे मोठीवाली। चला मंडळी यात्रेचा दुसरा दिवस पण बऱ्यापैकी संपला आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।